अख्ख्या जगामध्ये कार्यरत आहे. त्याचे बरेचसे ब्रँचेस आहेत. तिथे जाण्याचा मला योग आला. प्रॅक्टिस जो योगा इन्स्ट्रक्टर कोर्स म्हणून तुम्ही पूर्ण केला. योगा टीचर कोर्स नाशिकला झाला. तर त्यामध्ये इथले जे कुलपती होते डॉक्टर एच आर नागेंद्र सर, जे नासा सायंटिस्ट होते, त्यांनी मंडूक उपनिषद कारिका म्हणून जे आहे मांडूक उपनिषद कारिका याच्यामधून सूत्र काढून शोधलं आणि त्या शोधामधून म्हणून आता ह्याच्यामध्ये ध्यान आलं. ध्यान म्हणजे काय? मेडिटेशन. म्हणजे चक्रीय ध्यान म्हणजे मेडिटेशन आहे, ध्यान आहे. आता ध्यानाचं महत्त्व जसं त्यांनी 1971ला ते जॉईन केलं, नंतर कालांतराने मला वाटतं 20 वर्षापूर्वी त्यांनी हे चक्रीय ध्यान शोधून काढलं आणि मला 16 ते प्रात्यक्षिक तिथं जाऊन करण्याचा त्या तज्ज्ञ लोकांच्या अंडर योग आला. आणि म्हणून योगाने परत सांगतो सुद्धा की MA योगाच्या 4th सेमिस्टरला फायनलला चक्रीय ध्यान आम्हाला होतं. म्हणजे थोडक्यात काय झालं की त्याची उजळणी झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण मागच्या वेळी मी डायबिटीजवर बोललो होतो, तर मी म्हटलं का नाही आपण चक्रीय ध्यानाबरोबर की जेणेकरून आजच्या जीवनामध्ये आपण सगळे जे जनता जनार्दन आहे, आपण डे टू डे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत असतो. ताणतणाव डे टू डे होत असतो. प्रत्येक साध्या साध्या गोष्टीमध्ये माणूस ताणामध्ये असतो. मग सर्वात सुप्रीम जर साधन कुठलं असेल ते चक्रीय ध्यान आहे. आता मी प्राथमिक सुरुवात करतो, मला ध्यानाचं महत्त्व सांगतो. आता ध्यान म्हणजे आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे बरेच ध्यान आहे. ओंकार ध्यान आहे, सोहम ध्यान आहे. एखाद्याकडे बघून आता ध्यानाची व्याख्या पातंजली सूत्रामध्ये काय सांगितली बघा. तत्र प्रत्यय एकता ध्यान एकतानता ध्यानम. म्हणजे आपण धारणा केली, कॉन्सन्ट्रेशन, आपण जरा एकाग्रता राहायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेट राहायला पाहिजे. एखाद्या गोष्टीकडे बघितल्यानंतर इफर्टलेस कॉन्स्टंटली बघणं, बघा निर्विकारपणे, दॅट इज कॉल्ड ॲज इफर्टलेस ट्राईंग, इफर्टलेस फ्लो ऑफ द माइंड. म्हणजे थोडक्यात त्यांनी कोणाला कंट्रोल केलं? मनाला. आणि त्याचं नंतर असं होऊन जातं की ती वस्तू आणि ती एक होऊन जातात, त्याला कळत नाही. त्यालाच ध्यान म्हणतात. म्हणजे मेडिटेशन मी तर असं म्हणतो, कारण ज्या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत 5 फार महत्त्वाचं आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला सगळं योगच समजायचं. चित्ताच्या 5 वृत्ती आहेत: प्रमाण, विपर्य, वितर्क, निद्रा आणि स्मृती. हे झाल्या वृत्ती. वृत्ती म्हणजे काय? तो असा माणूस आहे बाबा, अशा वृत्तीचा आहे, असं करतो तसं करतो, ह्याला वृत्ती म्हणतात. म्हणजे स्वभाव, की काही गोष्टी काही झाली की आपलं आवडत नाही, की आपण लगेच चिडून जातो, ह्या वृत्ती. वृत्तीला कंट्रोल करण्याकरता आपल्याकडे योगाने तर राजेंद्र चरकाजी बसले, त्यांनी योग वैशिष्ट वाचतात. म्हणजे मनाचं जे आहे ते कंट्रोल करणं, मनावर आवरण घालणं, चित्तावर आवरण घालणं, चित्ताला शमन करणं. ह्याच्यामुळं काय होतं, तो जो स्वभाव वृत्ती ह्या कमी होतात. आणि स्वभाव जो आहे तो असा सहज हे होत नसतो, त्याला प्रयत्न करावे लागतात. तर तसं ते चित्ताचं झालं मुद्दा वृत्ती. आता आपण डे टू डे लाईफमध्ये काय करतात? क्लेश सांगितलेत 5: राग, द्वेष, अविद्या, अस्मिता आणि अभिनिवेश. अभिनिवेश ते अभिमान, अहंकार. बघा तुम्ही साध्या साध्या गोष्टीमध्ये, लग्नात असो, कार्यात असो, काही असो, करणाऱ्या माणसाकडनं चुका ह्या होत असतात. त्यावेळेस आपण लगेच त्याच्यावर, लग्नात गेलो, आपण कार्यक्रमाला गेलो की आपण हे चुकलं ते चुकलं, कारण त्याला एवढं मोठं पसारा मांडायचा असतो. ते थोडक्यात काय की ह्या ज्या क्लेश आहेत त्याच्यामुळे आपलं दुःख होतं, त्रास होतो, ताप होतो. ते कमी करण्याकरता काय पाहिजे? हे ध्यान. आणि ध्यान म्हटलं कसं, कोणतंही ध्यान पाहिजे. आवाज येतोय का? नाही, सॉरी, येत पहिला आला का आवाज? फार महत्वाचं आहे. ह्या 4 गोष्टी जर समजल्या तुम्हाला, सगळं समजलं. तर आम्ही तर काय चर्चा आपण ऐकली, आम्ही सगळे पुस्तकं वाचून त्याची परीक्षा देऊन समजा मोकळे. आणि अशी संधी मिळाल्यानंतरच आपला कुठेतरी सांगण्याचा योग येतो, नाही का? रोज तर प्रॅक्टिस आम्ही नित्य करणे, एकही दिवस आमचा खाडा होत नाही योगामध्ये. तर चित्ताच्या वृत्ती आहेत, सॉरी चित्ताच्या भूमी आहेत. म्हणजे भूमी म्हणजे जागा. थोडक्यात कुठल्या भूमी आहेत? मूळ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निवृत्त. ज्या वेळेला अष्टांग योग आपण बनतो, यम नियम, आपण कसं दुसऱ्यावर वागावं, आपण स्वतः कसं वागावं, यम नियम आसन, आसन जे करून दाखवले, प्राणायाम करून दाखवले, प्रत्याहार मनावर कंट्रोल करणे, नंतर धारणा पक्की करायची, हे असं आहे बाबा, हे संतोष टवाणी आहे, धारणा आहे माझी, बघितलंय. नंतर ध्यान, हे ध्यान. मग ध्यान कसं पाहिजे? ध्यान असं असतं की ध्यान ही समाधीच्या अगोदरची अवस्था आहे. आणि ध्यान जर तुमचं चांगलं झालं तर तुमचे सगळे प्रश्न आपोआप सुटतात. आणि म्हणून हे जे संशोधित सायक्लिक मेडिटेशन आहे, जसं आपण बघतो दिवस आहे, रात्र आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, सोलर सिस्टीम फिरते, सगळं सायकल आहे.
तुमचं न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स ते फिरतात. म्हणजे आपण बघतो हे सगळं सगळं जे जग आहे सायक्लिक आहे, सायकलयुक्त आहे. सायकल म्हणजे आवर्तन चक्र अशा. बघा तर इलेक्ट्रॉन फिरत असतो, सायन्सचे आहेत लोक आपल्या इथे. तर हे जे आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, आता त्या अगोदर मी प्रार्थना करणार त्याच्या. आता 3 प्रार्थना आहेत ध्यानाच्या. अगोदर ध्यान मंत्र आहे, त्याचं एक वाक्य सांगतो. ध्यान मंत्र म्हणजे तुमचं मन कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर 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 करा, टीप 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 ध्यान करा आणि शांत करा. आणि न किंचितम किंचित म्हणजे न चिंतम किंचित किंचितम चिंतम न किंचितम म्हणजे कुठल्याही प्रकारचं चिंता तणाव करायची नाही. म्हणजे बघा सूत्र हे मंत्र आहे ध्यानाचं मंत्र. आता आवर्तन ध्यान मंत्र प्रार्थना. आता आवर्तन ध्यान मंत्र मी म्हणून दाखवणार आहे, जे की त्या मंडूक उपनिषदचा प्रकार आहे. कुठल्या प्रकारे आता सगळ्यांनी म्हणायचं जमलं तेवढं. लयेत संबोधितम चित्तम विक्षिप्तम शमयेत पुन्हा. बघा विक्षिप्त आहे, चित्ताची भूमी आहे. विक्षिप्त आपण तर काय विक्षिप्त माणूस येऊ, काय बोलतच नाही नीट, विक्षिप्तच करतो. ते चित्ताचे ते नाविलाज आहे, ते चित्तच आपला असा आदेश देतं गडबड कर, ते मनाला पटलं नाही. मग ते तो जो ॲजिटेट झालेला जो चित्त असतं, मन असतं, त्याला काय करायचं, आपलं काम डाऊन करायचं, स्थिर करायचं. म्हणून पॅसिफाईड शमन करा त्याचं. सकषाय विजायीनाथ समप्राप्तम न चालयेत. बघा काय अर्थ आहे. म्हणजे जर एकदा आपण स्थिर झालो, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आलो, समत्वम योग सिद्ध सिद्ध योग समभूत्वा समत्वम योग भुजते. कुठेही भेदभाव नाही, दुःख नाही, सुख नाही, काही नाही, कोणाविषयी द्वेष भावना नाही, काही नाही. जरी एखादा कोणाविषयी काय बोलला त्याच्याविषयी आकस असूया मनात ठेवायचं नाही. आणि नेमकं माणूस तेच ठेवतो. आणि त्याच्यामध्ये नेमकं होतं काय, डॉक्टर जवळसाहेब आनंद आहे मला बघून. ओके, तर चित्ताचं मी आपलं बोललो, चित्तभूमी आपण जसं बाहेर बघतो आपल्या मनाचं घडत नाही. आणि म्हणून हे कशामुळे करायचं ध्यान, मग त्याच्यामुळे करायचं की आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. समाधी अवस्था आपण जे सगळे समजतो बाहेर इन जनरली समज, तसं नाही. समाधी म्हणजे अवेअरनेस होऊन आपण विकार रहित, आसक्ती रहित होणं, ह्याला समाधी म्हणतात. समाधी म्हणजे ॲक्च्युली असं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये त्या कुलगुरूंनी काय केलं, नागेंद्र सरांनी, की शरीराला टोचणं दिले आणि परत काय केलं, ते टोचणं दिलं म्हणजे माणूस स्टिम्युलाय केलं की ते ॲक्टिव्ह होतं, म्हणजे ॲजिटेट होतं, उत्तेजित होतं. मग उत्तेजितला काय करायचंय, शांत करायचं, पॅसिफाय करायचं. तर असं हे ह्याचं सगळ्याचं सार. आता मी प्रॅक्टिस, आता म्हणजे कसं आहे, जोपर्यंत तुम्हाला सायक्लिक मेडिसिन कळणार नाही तोपर्यंत त्याचं जेवढं तुम्ही डीप ध्यान कराल. माझा तर दावा आहे, मी आजकाल ह्या मताचं झालोय की जे आध्यात्मिक लोक असतात, ते आध्यात्मिक लोक बघतो आपण घंटोगंती ध्यान करतात, घंटोगंती. तर आम्ही तर असं म्हणतो, ज्या वेळेला योगामध्ये मनाचे मॉडर्न सायकोलॉजिस्टचा विषय असतो, तर खरं तर दुखणं नाहीचे, आजार नाहीचे, बांधलं तर दुःखच नाहीये, सगळे मनाचे मांडेत. नसलं ते होतच नाही, कारण ते व्याधीच आपल्या अशी आहेत. 90-95-99% व्याधी आहे मनावर आधारित आहे. मन आपलं म्हणलं की मला हे होतं की होतच, मला होतंय. मग त्याच्यामुळं मनावर कंट्रोल करण्यासाठी योग आहे, चित्त शमन करण्याकरता. तर आता मुद्दा असा बघा, प्रत्येक गोष्टी व्यवहारात आयुष्यभर कामाला आली. कारण सगळे एक्झिक्युटिव्ह लोक, काम करणारे लोक, तणाव असतात लोक, मला वाटत नाही कुणी नसते, सगळे किती मोठा माणूस द्या, त्याच्या मनासारखं घडत नसतं व्यवहारामध्ये. मग त्याला ताण येतोच. आणि मग तो ताण कमी करता, आता ही प्रार्थना म्हटली त्यांनी काय झालं, आपले बॉडी ही होती. आता प्रत्यक्ष ते आता जे चक्री ध्यान सुरू करतोय. आता म्हणजे प्रत्येक तुला अगोदर त्याची सूचना दिली नेमकं चक्री ध्यान काय आहे. आता मी बघा, आता तुम्ही सुद्धा जर केलं तर ठीक, ज्यालाच करता तरी करा. आता आपण लायडाऊन व्हायचे, पाठीवर झोपायचे आता. आणि बघा झोपताना सुद्धा मी बघा कसं हे करतोय, एकदम डायरेक्ट पडतो आपण, हे बघा असं, नंतर हळुवारपणे असं, नंतर आपले जे हे आहेत एल्बो, आणि त्याच्यावर असं आपण झोपायचंय बघा. म्हणजे असं झोपल्यानंतर पाय जे ते आपले बाजूला करायचे, हात बाजूला करायचे, चेहरा शेवटपर्यंत स्पाईन ठेवायचा. सर्वात मेन कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ ह्या कामाचं हेच असं आहे की चेहरा हसरा पाहिजे आणि बॉडी कशी पाहिजे तुमची, रिलॅक्स पाहिजे. आता बघा, आता खऱ्या आपण त्या सायक्लिक मेडिटेशनकडे सुरू जात आहोत. आता स्टेप आहे इन्स्टंट IRT, इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. झटपट, तात्काळ नाही म्हणतात त्याला, झटपट शिथिलीकरण तंत्र टेक्निक. तर त्याच्यामध्ये असं आहे की आता आपले हात काय झाले, आता परत प्रार्थना ती बनायची, तर आपण प्रार्थना बनली असं गृहीत धरू, तीच आहे लयत संबोधन चित्तम झालं, आपलं चित्त सुरू झालं.
तर आता आपण जे बाजूला पाय केले ते आता जवळ घ्यायचे, हात जवळ घ्या मांडीच्या बाजूला. नंतर नंतर आपले जे हिल आहेत ते जवळ घ्या, टूज जे पायाचे दोन ते जवळ घ्या. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, तुमचं चित्त अवेअर करा त्या अंगुठ्याला दोन्ही पायाच्या. एका वेळेला दोन्ही क्रिया आपण करतो, तिकडे आपण अवेअरनेस करू, लक्ष केंद्रित करू. नंतर आता आपण अगोदर काय सांगितलं, अगोदर त्याला ॲजिटेट करायचं, ओढायचं, टायटिंग करायचं आणि नंतर रिलॅक्स करायचं. आता बघा मी टायटनिंगची ऑर्डर देणार आहे. टायटिंग सगळे शरीराचे भाग आपण टाईट 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 करणार आहे. टायटन टायटन टायटन. आता बघा पहिलं काय करायचं, टायटल अंगठा ओढला, नंतर अँकल जॉईंट जे आहे आपलं अँकल जॉईंट टाईट केला, टाईट करा. नंतर काप मसल जे आपले पिंढऱ्याचे मसल ते टाईट करा. नंतर आपल्या ज्या जॉईंट नी जॉईंट आहे त्याच्या कॅप्स वरती घ्या, ओढा. नंतर थाय मसल्स मांडीचे ते ओढा. नंतर बघा आता इथं थोडा ट्विस्ट आहे. कसा ट्विस्ट आहे, आता बटक्स आहेत नंतर नितंब, त्याला काय करायचं, कॉम्प्रेस अँड स्क्वीज. कॉम्प्रेस असं ओढून घ्यायचं, तारायचं. ते ओढून घेतल्यानंतर श्वास सोडायचा आहे. श्वास सोडला की नंतर हात अशा बाजूला टाईट, मुठं आवळायचे, मुठी आवळायची आणि टाईट करायचे हात. आता इनहेल करायचे, श्वास घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा. श्वास घेतला की छाती फुगते आपोआप. श्वास सोडला की छाती आणि पोट खाली दबतं. श्वास घेतला, छाती वाढली, फुगली, चेस्ट वाढले, एक्सपेन्शन झालं. आता काय करायचं, खांद्याला टायटिंग करायचं, टायटनिंग टायटनिंग, शोल्डर. नंतर नेक एरिया टायटनिंग. आता एकच झालं टायटनिंग करायचं. काय राहिलं, चेहरा. तर मी बोललो चेहरा शेवटपर्यंत आपल्याला स्पायलिंग ठेवायचा आहे. आता चेहरा असा उडून घ्या, स्क्वीज करा, कॉम्प्रेस करा, कॉम्प्रेस करा, उडून घ्या असं. आता रिलीज. आता जेवढं टायटनिंग केलं सोडा, हळूवार प्लीज सोडा आणि रिलॅक्स व्हा. बघा आता तुमच्या शरीरामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत, कंपन ते चालू आहेत. अत्यंत सगळं असं समजा की तुम्ही अत्यंत रिलॅक्सिंग कंडिशन एन्जॉय करता. अत्यंत शीतलीकरण प्रकारे तुमचे शरीर सगळं कोलॅप्स झालेलं आहे, रिलॅक्स झालं आहे. मसल टोन सगळे रिलॅक्स झाले आहेत, मसल टोन सगळे सिंक झाले आहेत, खाली गेले म्हणजे रिलॅक्स टाईट टाईट. हे झालं आता इन्स्टंट रिलॅक्सिंग टेक्निक, म्हणजे एक तात्काळ किंवा झटपट रिलॅक्सिंग तंत्र. आता बघा दुसरी स्टेप आहे. आता बघा ऐका, दुसरी स्टेप म्हणजे आता सेंट्रिंग. आता मी उठताना असतं माझी क्रिया बघा कशी. हात जे एल्बो जॉईंट आहेत तिथं उठलं मी असं हळुवारपणे छान. आता अत्यंत सिन्सिअर लागलं 15 मिनिटं, 1 तासाचा कार्यक्रम 15 मिनिटं संपवतो. आता बसल्यानंतर सेंट्रिंग म्हटलं, आता उठायचं बघा परत कसं. सगळे उठला का, ज्याला जमन तरी उठा, ज्याला जमन तरी उठा, बाकी तरी हात इकडे इकडे करा. उठल्यानंतर सेंट्रिंग करायची. आता बघा ताडासन स्थितीमध्ये आलो, ताडासन स्थितीमध्ये आलो, पाय थोडे बाजूला. ह्यालाच एक प्रकारे स्टँडिंग पोझिशनचं रिलॅक्सिंग आसन म्हणतात. शिथिल कुठलंही आसन केलं की आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय, शिथिल व्हा, आराम करा. आता आराम केलं म्हणजे तुला पाठी बघा आपला हात. हा ठीक आहे, आता अटेन्शनमध्ये या. आता थोडे जवळ हात घ्या, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला उभं राहिल्यानंतर आपण आता एनर्जाईज झालो, अगोदर ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या, ॲजिटेट केलं, शरीराला स्टिम्युलाय दिल्या आणि नंतर काय केलं, पॅसिफाय त्याला कमी केलं. आता बघा महत्त्वाचं, आता 3 ओंकार म्हणायचे आपला. आता ओंकारामध्ये सुद्धा म्हणण्याची स्टाईल बघा, उ म, उ थोडा मोठा आवाज आहे. 3 3 6 30 30 40% प्रमाण. हळू आवाजात म, उ आणि म म्हणजे मंकारा. म्हणून ज्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारच्या अशा ॲक्टिव्हिटीज करून मग करायच्या, हे सगळं आपलं प्राणायाम होतं. तर एवढं महत्त्व आहे. आणि तस्य वाचका प्रणवा, त्याची सेवा करा, त्याची भावपूजा, सगळं तुमचं जिंकलं. हे जे दिसतात चित्र, मूर्ती आहे, हे सगळं ओंकाराचं आहे चिन्ह, प्रतीत आहे. देव साक्षात काय, तस्य वाचका प्रणवा. आणि ते ओंकाराचं मी म्हटलं तर ओंकारात काय ताकद आहे मी सगळ्यांना सांगतो. आपण कदाचित अभ्यास लोकांनी वाचलेले ते नो डाऊट. म्हणजे बघा शरीराचं जडतो, व्याधी, आळस, निर्बंधता किंवा टेन्शन, चिंता किंवा स्थिर नसणं, हे सगळे जे अर्थ आहेत योगा करतानाचे ते निघून जातात. दुःख, दुर्बलस्य आणि कंप पावणं, दुःख होणं, हे सगळे काय होतात, हे सुद्धा कमी होतात. म्हणजे एवढं ओंकाराचं महत्त्व आहे. म्हणजे आपण ओंकार म्हणतो, काय वरतं ओंकार मानण्याने, एवढी जादू आहे मित्र. ओंकार म्हणजे साक्षात या तलवारचा देव आहे, दुसरा कुठलाही प्राथमिक स्वरूपात आपण ते सिम्बॉल म्हणून करतो, पण खरा देव जो आहे हा ओंकार आहे. आता ओंकार आपण 3दा म्हणायचा आहे, अत्यंत भावपूर्ण म्हणायचं आहे.
सुरू करा श्वास घेऊन. व्हेरी गुड आवाज. परत श्वास घेऊन. डोळे मिटलेले, कधी ध्यानामध्ये डोळे मिटलेले पाहिजे. 100% फायदा होतो. तिसरा श्वास घेऊ. मग म्हटलं की आपोआप तोंड बंद होते. मग करा लगेच प्राणायाम. हॅलो. छान. म्हणजे ओंकार झालं. 3 डायमेन्शनल ओंकार आपलं झालं. आपल्या शरीरामध्ये चालू आहे प्रक्रिया. कंटिन्युएशन फेज आहे. फार वरचीवर तुम्हाला इतका सगळा अनुभव येईल. ते 7-8 मिनिटाचं काम राहिलं. तर व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये टॉप टू बॉटम जातात. आपण शरीराला काय केलं? स्टिम्युलाय केलं, उत्तेजित केलं. आणि त्यामुळं ते सगळे शरीर ते उत्तेजना पुढे जातात मेंदूपर्यंत. आपले जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात किंवा मोटर नर्व्ह असतात, सेन्सरी नर्व्ह असतात, ते घेऊन जाणाऱ्या संवेदना, घेऊन ऑर्डर देणाऱ्या मोटर नर्व्हस, त्या ह्या मज्जातंतूद्वारे, नर्व्हस सिस्टीमद्वारे ते सीएनएस सिस्टीमद्वारे चांगलं काम होतं. आता हात आपले खालीच आहेत, रिलॅक्स आहेत, रिलॅक्स राहा. हे झाल्यानंतर आता सेंटरिंग झालं. सेंटरिंग झाल्यामध्ये आता तुम्हाला अवेअरनेस बघा. इतकं छान उभाच स्थितीमध्ये आता मी असं आहे. अगोदर रिलॅक्स झालो. आता बघा माझं जे वजन आहे शरीराचं पंजावर घेते. पंजावर ज्याला जमल तेवढं करायचं बरं का. पंजावर घेतले बघा. दिस इज कॉल्ड ॲज द पॉइंटेड अवेअरनेस. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. पॉईंटवर आपलं वजन जे जात आहे सेंटरिंग करायचं आहे. आता चॅप्टर कुठला आहे? सेंटरिंग. शरीराचं समत्व आणायचं. झालं. परत खाली या आणि पुढे लिहिलं. आता थोडं पाठीमागे जा. त्या जो पायाचा जो हिल पोर्शन आहे त्याच्यावर आपलं वजन हे होतं. म्हणजे लीन बॅक, लीन फॉरवर्ड. सरफेस अवेअरनेस होतो. आता हे सरफेस अवेअरनेस झाला. परत सेंटरिंग. जसं त्यांनी मानाचं सांगितलं असं करा, असं करा. परत सेंटरमध्ये या. सेंटरिंग म्हणजे बॅलन्स करायचं शरीर. आता बघा उभा राहायला राहिल्यास उजव्या बाजूला लीन व्हायचं. असं आपलं राईट साईडला त्याला काय म्हणतो आपण? लिनियर अवेअरनेस झाला. एका टोकाला आपलं सगळं वजन जे राईट साईडचे जे कोपऱ्याचा भाग आहे त्याच्यावर आपलं सगळं वजन गेलं, ट्रान्सफर झालं. आता परत सेंटरला यायचं आहे. परत डाव्या बाजूला करायचं आहे. बघा त्या शरीरावर आपलं वजन परत गेलं डाव्या साईडला. आता परत सेंटरला यायचं. म्हणजे बघा आता काय झालं की आपल्या शरीराचं वजन जे आहे हे सगळ्या दोन्ही पायावर इक्वली विभागलं गेलं. इक्वली इकडं कमी इकडे जास्त नाही. आपला योग म्हणजे काय? इथं मध्ये येते समत्वम योग होऊ शकतो. बॅलन्स. मग आता कटी चक्रासन म्हणून आता त्याच्यानंतर नुकशी नेक्स्ट स्टेप स्टँडिंगच आहे. कटी म्हणजे बघा आता तिला सुद्धा 10-10 मिनिट लागतात सांगायला, पण मी शॉर्टमध्येच घ्या कारण ऊन पण सुरू होत आहे, थोडा वेळ पण. तर बघा कटी चक्रासन. कटी चक्रासन मध्ये असं उभं राहिलो. कटी असं हात जे आपला उजव्या बाजूचा असा हात हळूहळू. आणि क्रिया कशी आपली हळूवार बघा. 45 डिग्री, 50, 90 पुढे असं करत 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 थोडक्यात काय करतो आपण? स्ट्रेचिंग, स्टिम्युलाय देतो त्याला स्ट्रेच करतो बघा. 135 ह्याच्यापर्यंत आणि पुढं परत यायचं. स्ट्रेच करायचं पायापासून आपल्यापर्यंत स्ट्रेच. परत ते असं उजव्या बाजूला हळूवारपणे. पुढं चुकलं मी इथं. हात इथं आल्यानंतर असं करायचा होता. असा हात केला, वरती नेलो, असं केलं परत. आणि परत असं केलं खाली. हॉरिझॉन्टल आलं की असं. थोडक्यात हे रिसिव्हिंग असतं. कधीच असं कधीच करत नाही आपण, नाही का? रिसिव्हिंग टेंडन्सी, रिसेप्टर्स असं झाला. तेच प्रकार आपल्याला काय करायचं आहे? डाव्या बाजूने करा. हे बघा असं करून असं परत हळूहळू 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 परत स्ट्रेच करायचं. स्ट्रेच करायचं. छान वाटतं. नंतर सरळ घ्यायचं. परत हे झालं लिनियर अवेअरनेस. परत बघा टॉप टू नका शिकत आपलं ओढायचं असं इकडचाच भाग. म्हणजे एनर्जाईज झाल्या. मसल काय ऍक्टिवेट झाल्या. लुजनी तर आपोआप होय कारण फास्ट क्रिया नाही आपली संत. आता परत असं यायचे. आणि हे जे बायसेप्स इथं लागून जातं काळाला, त्याचे ते सरफेस अवेअरनेस होऊन जातो. तिथल्या जागेची आपल्याला अनुभूती होती अवेअरनेस. आता परत खाली हळूवारपणे परत असं. ही जी स्टेप मी इथं
मी चालतो परत खाली. हे झालं आता लिनियर, दोन्ही सगळे ॲव्हरेज झाले. आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता तिसरी स्टेप आपली आहे ती आपल्याला आता क्विक आरटी म्हणजे QRT. क्विक म्हणजे मराठीत त्याला काय तात्काळ रिलॅक्सिंग टेक्निक. आता तात्काळच आहे बघा. आता तात्काळमध्ये काय करायचं बघा. असं झालं की हवा बसण्याची क्रिया तुम्ही काय नाही करा तर आपल्या आसन उभं राहण्याचा एक्झरसाईजचा फायदा. एक्झरसाईज म्हणत नसतो मी पण म्हणलो आज. असं बसून हळूवारपणे जेवढं जमलं नाही जमलं त्यांनी टेपून इकडून तिकडून बसायचं बघा. असं घ्यायचं, बॅकवर यायचं, परत आपल्याला बॅकवर आल्यानंतर उजव्या बाजूला हे व्हायचं. उजव्या बाजूला आपला जो हात आहे डायरेक्ट उजव्या बाजूला आपलं वजन शिफ्ट करायचं म्हणून झुकताना असं हे मान माझी या बायसेप्सवर उजव्या बाजूच्या. नंतर डावा पाय जो आहे तो उजव्या पायावर आणि डावा हात जो आहे तो मांडीवर डाव्या. हे झालं आपले पोझिशन. सगळं वजन आपलं उजव्या साईडवर शिफ्ट झाले. आता परत काय करायचं फॉल व्हायचं आपण डायरेक्ट जमिनीवर. हे सगळं वजन जे आपलं परत जमिनीवर आलंय आणि नंतर रिलॅक्स व्हा. असं पूर्ण शिथिल व्हा. हात पाय असे बाजूला करा. कारण काय अगोदर आपण ॲक्टिवेट करतो त्याला ॲजिटेट करतो आणि नंतर पॅसिफाय करतो. आता हळूवारपणे आता तुम्हाला 3 क्रिया सांगणार आहे मी अत्यंत चांगल्या आहेत त्या. ह्याच्यामध्ये आपलं काय करायचं आहे आपण झुकून राहायचं. झुकून राहायचं सगळ्यांनी झुकून राहा कृपया. अत्यंत महत्त्वाची क्रिया. आता आपण जे झोपलो आपलं शरीर सगळं शिथिल झालंय. आपल्याला आता 3 गोष्टीचं अवलोकन करायचं अवेअरनेस. एक ॲबडॉमन मुवमेंट आपल्याला बघायची आहे. ब्रीथ इन ब्रीथ आउट. आपलं शरीर आपोआप श्वास घेत असतं. फुफ्फुस नाकातनं आपलं श्वास येत असतो सोडत असतो. हे बघत सुद्धा हे अनकंट्रोल आहे. इनव्हॉलंटरी मुवमेंट क्रिया असतात सगळ्या आपल्या. तर ते काय होतं की श्वास घ्या आणि श्वास सोडा असं आपण मनात धरायचं मनात. अशा 5 वेळा क्रिया करायच्या आणि आपल्या ॲबडॉमन जे मसल्स आहेत मुवमेंट ही बघायची डोळ्याने साक्षी भावना की काय चाललंय, कसं श्वास वरती येताना कशी पायावरती येतात, श्वास सोडताना पोट कसं खाली दबतं, मसल स्नायू कशी स्थिर होतात, शांत होतात, सिंक होतात. हे झालं एक. असे 5 राऊंड करायचे. हे एक झालं. एकच करणार होता. आता दुसरं एकच घेतो. आता असोसिएटेड विथ ब्रिदिंग. पहिला स्टेप सांगितलं मी ब्रीथ इन ब्रीथ आउटचं ऑब्झर्वेशन करायचं 5 वेळा. आता दुसरं बरं का असोसिएट विथ ब्रिदिंग. आता ब्रिदिंगमध्ये काय आपण क्रिया काय करतो श्वास घेताना इनहेल श्वास घ्या डीपली, सोडा, श्वास घ्या डीपली, सोडा. अशा क्रिया 5 वेळा करायच्यात. आणि साक्षी भावने आपलं अवेअरनेस काय सांगितले शास्त्रामध्ये फील करायचंय कसं मुवमेंट चाललंय शांतपणे. आता काय झालं हे आपण ब्रीथ बघितलं, ब्रिदिंग कसं आहे ते बघितलं. आता असोसिएटेड ब्रिदिंग आता काय झाली ब्रिदिंगचं फील बघायचं. आता ब्रिदिंगचं फिलिंग म्हणजे ते आपण ऑब्झर्व करायचं मनातल्या मनात मेंटली की आता ते 30 क्रिया असते श्वास घेणं इन आउट. पण ह्याच्यामध्ये सर्वात 32 राऊंडमध्ये काय फील सर्वात महत्त्वाचं आहे. फिलिंग भाग जो असतो दॅट इज इमोशनल, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द माइंड. आणि म्हणून महत्त्वाचं फिलिंग. मग त्याला काय वाटतच नाही, त्याला काय फाईल वाईट वाटलं होतं त्याला फिलिंग्स. तर फिलिंग्स काय झालं आपलं आता आपल्या शरीरातले जे श्वास घेण्याची क्रिया आहे ती चालू आहे. आपण एनर्जाईज होत आहोत. सोडल्यानंतर आपले शरीर सगळं शिथिल होत आहे. म्हणजे श्वास घेताना आपल्याला एनर्जी भरली जाते आपल्या शरीरामध्ये. कारण ऑक्सिजन म्हणजे जिवंत प्राण आहे, चैतन्य शक्ती आहे, देव आहे साक्षात. जी देवाला सुद्धा भीती वाटली की प्राणायाम जर नाही की तर आपलं आयुष्य संपून जाईल, कमी होईल वगैरे असं पुस्तकात दिले. तर श्वास सोडला आपण तर तीच क्रिया परत होते. म्हणजे बघा आता परत मी उठतोय कारण आता 3ऱ्या स्टेज होतं. आता उठायचं बघा परत 30 स्थिती उठायची. उठा प्लीज कृपया हळुवारपणे हे टेकून. आता बघा हे झाल्यानंतर मी म्हणलं जसं आपण पाठीमागं असं केलं हे हात केला आपण काय केलं याला रिलॅक्स आणि अवेअरनेस केलं. काय केलं वा शिथिल हो वा आरामात थोडा रिलॅक्स राहू दे. कारण सलग जर केलं तर थकून जाऊ. कारण आपण आसनं केलेत एकदम एवढे सगळे अवघड सगळे आसनं केले. सूर्यसंधी दाखवले, सबकाजीत दाखवले, प्रभूनी तर समजा प्राणायाम घेतला थकतोच माणूस. तर आता बघा आता क्रिया झाल्या त्या बैठी आसनं याच्यामध्ये येतात. आणि ह्यातलं एकच तत्व स्टिम्युलाय करा, त्याला स्टिम्युलेट करा, संवेदना द्या, चेतना द्या, त्याला ॲक्टिवेट करा. आणि परत काय करा शमवा. त्याला आग पेटली आहे त्याला काय करायचं शमवायचं. तसं मन ॲक्टिवेट झाले, ॲजिटेट झाले, चिडचिड झाले, त्याला शांत करा. तर आता बसलेल्या स्टुडिओमध्ये आता वज्रासन तुम्ही मी आता घेतो बघा. हळुवार क्रिया परत त्याच हळुवारपणे एक पाय घ्या दुमडा
दुसरा हवारपणे दुसरा पाय घ्या, दुमडा. वज्रासनात यायचे. मला वज्रासनात बसता येत नाही, मला ट्रॉमा, पण तरी मी आज बसतोय. मला फार वर्षापूर्वी इथं जोरदार ट्रॉमा झाला होता. मी आज बसण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. तर आता हे झालं वज्रासन. वज्रासनामध्ये आपल्याला परत ते आपल्या ज्या स्टिमुले आपण ऍक्टिवेट केल्या, आपल्या ज्या स्टिमुले आपण घेतल्या, उभा, वरचं, स्टेज करा, हे सगळं आपल्या शरीरामध्ये कंप चालू आहे, सगळं सर्क्युलेशनमध्ये सगळं चालू आहे. आणि परत आपण त्याला काय करतो, शांत करतो. कशाने शांत करतो? रिलॅक्सिंग. रिलॅक्सिंग करतो ना आपण त्याला, नाही का, शांत करतो ते रिलॅक्सिंग. आता हे झालं वज्रासनातलं, म्हणजे ह्याच्या सुद्धा क्रिया ह्या डोळे झाकून क्रियात करतात. पण आता बॅलन्सिंग होत नसतं, नवीन असतं. ह्याचं खरं 1 तासामध्ये जर शिबिर भविष्यात तेव्हा आपल्याला टप्प्याटप्प्याने काही घेण्यात आलं तर फार चांगलं आहे. कारण आता हे कंट्रोल करावं लागते लवकर. हां, तर आता ती दुसरं आसन शिटिंगमधलं शशांक आसन. आता बघा फार महत्त्वाचं आहे. आता हात घेतला, माझा उजव्या हातात डाव्या हातात घेतला, हे बघा असं शशांक आसनामध्ये आपण पोझिशन घेतो योग मुद्रासारखी. नंतर बघा शशांक आसनामध्ये आपण काय करतो, आता डोकं असं पुढे करतो. आता वजन आपलं सगळं मांडीवर गेलंय, सरफेस आहे, आता पूर्ण डोकं असं गेलं. आता माहिती आहे तुम्हाला की सूर्यनमस्कारामध्ये 5वी आणि 9वी जे 12 स्टेपचा सूर्यनमस्कार आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुंभक स्थिती येऊन जाते. आणि म्हणून मंकरा करायचा आपल्या इथं असं झाल्यानंतर म्हणायचं. बघा ह्या स्थितीमध्ये मंकर आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण खाली वागतो असं पूर्णपणे आपलं शरीर असं होतंय, त्यावेळेला ऑटोमॅटिक कुंभक चालत जातं आणि त्याच्यामध्ये आपलं मंकरा करायचं झालं. आता हे झाल्यानंतर तिसरं लास्ट जे आसन आहे बैठकीतलं ह्यातलं टप्पा शेवटचा आणि 1-2 मिनिटात, तर ते आहे उष्टासन. आता उष्टासन पूर्णपणे अर्धवटपणे, पण आपण अर्धवट. आता काय करायचं, त्यासाठी उष्टासाठी आपल्याला वज्रासनातून काय यावं लागतं, असं उभं राहावं लागतं. असं उभं राहा प्लीज, जेवढं जमन तेवढं. बरं का, मी तेच बोलतो, शिथिलीकरण क्रिया करायची, फोर्सेबली करायची नाही, अत्यंत शांतपणे शांतपणे आरामदायी करायचं. आता बघा मी काय केलं, हात घेतला, एखादा काय करेल असं ठेवल कमरेवर पायासारखं असं ठेवल, एखादा काय करेल सूर्यासारखं लावून काय करेल असं करू बघा. आणि इथं करायचं बघा. व्हायब्रेशन जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये सुप्राक्लाविकरी मेंदूपर्यंत गेले आणि त्या व्हायब्रेशनही सगळी चेतना, आपली जी शक्ती आहे ती जागृत होते, ती ॲक्टिव्ह होते. आपले सगळे सेंटर्स ॲक्टिव्ह होतात, आपले सगळे पॉझिटिव्ह हार्मोन डेव्हलप होतात, जे की वाढतात. कॉर्टिझॉल वाढलेले असतात चिंतामध्ये, टेन्शनमध्ये, ते कमी होतात. डोपामाइन जे आनंदी जे हार्मोन्स आहेत ते वाढतात. आता हे झालं सगळे टप्पे. आता शेवटचे काय, डीप रिलॅक्सेशन टेक्निक. डीप लास्ट आहे फॉर 2 मिनिट्स आणि लास्ट में प्रार्थना 1 मिनिटाची संपला. त्याचा जो क्रम आहे तो मी क्रम शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला. तर आता आहे बघा, फिलिंग कसं आहे, आपण जेवढ्या क्रिया केल्या आपलं शरीर असं ॲक्टिवेट झालं आणि नंतर त्याला आपण आरामाद्वारे काय केलं, पॅसिफाय केलं, शांत केलं, ॲजिटेट झालं, ॲक्टिवेट झालं. तर आता बघा डीप रिलॅक्सेशन करायचं आहे आपल्याला. डीप डीप म्हणजे खोल, मराठीत काय म्हणतात की डीपला, ठीक आहे खोल, व्हेरी गुड. आता कसं आहे, काही टर्म मेडिकल जे असतात त्याला शब्द थोडं नाहीच आहे, त्यामुळे ते मला शब्दसुद्धा उच्चारला जनरली आय इज टू प्रेझेंट इन ॲट अनदर सेंटर्स इन डिफरंट लँग्वेज, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो त्याला भाषेचा, हे देऊ. तर आता डीपमध्ये करणार आहे आपण 30 परिस्थिती. आता लाईट डाऊन ऑन द बॅक, मागे झोपायचं. आता बघा ती करी, एकदम असं पडायचं नाही, आपण जी करतो बघा पूर्ण पद्धतशीर असं पुढे पाय, हा दुसरा पुढे पाय नाही. आता हे परत ह्याच्यावर आपण तुमच्या एल्बो जॉईंटवर आपण हे झोपलो. आता काय करायचं आपल्याला, डीप इनहेलेशन करायचं, डीप आणि आराम करायचं. जेवढं तुम्ही ध्यानाचा कालावधी वाढला तुमचं सगळं तुम्ही एकदम निर्विकारपणे आनंद जीवन जगाल. आता जसं आहे तसं एवढ्या ज्या क्रिया झाल्या त्या शांत करण्यासाठी पाय दोन्ही बाजूला बघा. त्याच्यामध्ये काय आपला ताण करताना आपण जवळ घेतो ताणतो. आता ना रिलॅक्स करताना काय करतो, पाय बाजूला करतो, हात बाजूला करतो, मुठा अशा पाय असे, हात जे असे त्याचे जे पाच वरती आकाशाकडे आपण करतो आणि रिलॅक्स कंडिशन. आणि बघा फिलिंग करा कम्फर्टेबल. 1 मिनिट 2 मिनिटं राहिले तुमचा थकवा सगळा काय होतो. शवासन जे आहे इंडायरेक्टली आता सुरक्षित तेच मुद्दा सांगितलं शवासन का, ठीक आहे. शवासनच्या टाईपमध्ये हा मुद्दा आपण एकदम सगळ्यात किती दिवसभराचा थकवा आहे 1 मिनिटाच्या शवासनामध्ये निघून जातो. तसं हे इनडायरेक्टली शवासन स्टेज आहे आणि
त्याच्यामुळं आपल्याला काय होतं आराम मिळतो. आता उठा हळुवारपणे, तसंच उठायचं जे सांगितलं तसं. आता मी सुखासनात देणार आहे, शेवटची प्रार्थना म्हणणार आहे आणि कन्क्लूड करणार. तरी मला वाटतं टाईम जास्त झाला असेल कदाचित माझ्याकडनं. कंट्रोल बरेच 5-5 आवडते एक एकच घेतले मी. आता बघा प्रार्थना करायची आपली सर्वांची आवडती प्रार्थना आहे, सर्वे भवन्तु सुखिनः. आता सगळ्यांनी एक साथ बनायची ती, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं भाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. आता पुढचा साहेब सांगा.